ज्यांना दिवाळीच्या फराळातलं गोडाचं खायला आवडत नाही त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। इथे 1 वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, ओवा, पांढरे तीळ, कलोंजी, काळी मिरी पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून 2-3 चमचे तेल घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं। थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला घट्टसर मळून झाकून ठेवून द्यायचं। मैदा आणि तूप घालून याचा साठा तयार करून घ्यायचा। 10 मिनिटांनंतर पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं। 4 समान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आणि याच्या चपात्या लाटून घ्यायच्या। आता एकावर एक चपाती ठेवायची, मध्ये साठा लावायचा, थोडासा कोरडा मैदा भुरभुरायचा आणि दुसरी चपाती त्याच्यावर ठेवायची। अशा प्रकारे चारी सुद्धा चपात्या ठेवल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला एखाद्या गोल चमच्याच्या साहाय्याने किंवा औषधाच्या बॉटलचं ढक्कन असतं त्या ढक्कनने असे काजू पारे बनवून घ्यायचे। मीडियम गरम तेलामध्ये हे पारे आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। वरून थोडासा चाट मसाला आणि थोडीशी लाल तिखट भुरभुरायचं। मस्त आपले काजू पारे तयार आहेत। नक्की ट्राय करा।